सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास विरुद्ध फेक नॅरेटिव्ह अशी लढाई। निलेश युती धर्मासाठी अतिशय चुकीचे उदाहरण घालू पाहत आहेत। ते सत्तेत ज्या भाजपामुळे आले त्याच भाजपावर आता ते चिखलफेक करतायत। या खालच्या पातळीच्या राजकारणामुळे त्यांना जे नुकसान होईल ते खूप गंभीर असेल। खरंच निलेशला काय वाटतं? स्थानिक पातळीवर गुंडगिरी केली की नेता होता येतं? छे तसं होत नाही हो। त्याला समजत नाही यात त्याची स्वतःची राजकीय उंची कमी होते, त्याचा पक्ष संकुचित होतोय आणि तो जी युती मजबूत करत असल्याचा दावा करतोय ती युतीही कमकुवत होते। निलेश राणे केवळ चिखलफेक आणि क्षुद्र राजकारण करून स्वतःची प्रतिमा मलिन करत नाहीत, तर ज्या युतीचा ते भाग असल्याचं सांगतात तिच्या एकतेलाच धोका निर्माण करत आहेत। त्यांच्या वागण्यातून अगदी स्पष्ट होतं की मला तत्वांपेक्षा सत्ता जास्त महत्त्वाची आहे। माझ्या वाटेत फक्त कृतज्ञता नव्हे तर साधी शिष्ट सभ्यताही येऊ देणार नाही। ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक विकास कामे। सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून 2.5 वर्षात रवींद्र चव्हाण यांनी कुडाळ मालवण मतदारसंघाला जवळपास 650 कोटी रुपये दिले। जिल्ह्याला 3,500 कोटींपेक्षा जास्त निधी दिला। जिल्ह्यातील कातकरी बांधवांना घर बांधण्याची स्वतःच्या मालकीची जमीन दिली। आरोग्य व्यवस्थेसाठी टेलिमेडिसिन सारखी सुविधा दिली। जिल्ह्याच्या विकासात निलेश राणे यांचे योगदान काय? रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांना भावासारखं सांभाळलं। निलेश राणे चव्हाण यांच्याकडे एखाद्या विकास कामासाठी गेले आणि ते काम झालं नाही असं कधीही झालं नाही। विधानसभा निवडणुकीच्या वेळी स्वतः जिंकून येण्यासाठी भाजपची मदत घेतली, मग आता विरोध का? बावाला मंत्रिपद मिळाल्याने त्याच्याहून वरचढ होण्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षापेक्षाही महायुतीला छेद देत शहर विकास आघाडीच्या नावाचं थोतांड उभारले। उबाटाचे नेते वैभव नाईक यांनी निलेश राणे यांच्यावर कोकणात पैसे वाटल्याचा आरोप केलाय। निलेश राणे यांनी 2016 मध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्याला घरातून खेचून अपहरण करून मारहाण केली होती। निलेश राणे पोलीस संरक्षणाचा वापर करून मतदारांवर दबाव निर्माण करतात। शहर विकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या उबाटाचे स्थानिक माजी आमदार वैभव नाईक यांनीच याबाबत पोलीस निवडणूक अधिकारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली। विकासाच्या मुद्द्यावर मौन बाळगणे मात्र राजकीय स्वार्थासाठी कार्यकर्त्यांची मानहानी करणे यामुळे निलेश राणे यांची प्रतिमा मलिन झाली। फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न भाजप करणार नाही। भाजप या निवडणुकीत शहर विकासाचा महासंकल्प घेऊन उतरली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लढाई ही भाजपचे ठोस विजन विरुद्ध शहर विकास आघाडीचे फेक नॅरेटिव्ह